नमस्कार. सध्या महाराष्ट्रात एक मोठा पेच निर्माण झालाय. विचार करा, एकाच दिवशी राज्यात दोन प्रचंड मोठ्या घडामोडी होणार आहेत. एकीकडे आहेत निवडणुका आणि दुसरीकडे आहे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेली MPSC परीक्षा. तर या तारखेच्या घोळामागे नेमकं काय राजकारण आहे किंवा काय अडचण आहे, चला सविस्तरपणे समजून घेऊया. तर मुद्दा आहे 21 डिसेंबर या तारखेचा. याच दिवशी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत आणि अगदी त्याच दिवशी MPSCची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी गट ब संयुक्त पूर्वपरीक्षासुद्धा ठरलेली आहे. म्हणजे विचार करा, एकाच दिवशी दोन किती मोठी आव्हानं आहेत. पण मग यात अडचण काय आहे असं वाटू शकतं. तर खरी अडचण ही आहे की ही दोन्ही कामं करण्यासाठी आपल्याकडे एकच सरकारी यंत्रणा आहे आणि याचमुळे हा सगळा प्रशासकीय गोंधळ निर्माण झालाय. बघूया कसा. सगळ्यात आधी आपण परीक्षेचा आवाका बघूया. दरवर्षी साधारणपणे 3 ते 4 लाख उमेदवार MPSCच्या या परीक्षेसाठी बसतात. ही काही छोटी संख्या नाहीये. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी परीक्षा देणार आहेत. आणि त्याचवेळी दुसरीकडे तब्बल 24 नगर परिषदांच्या निकालाची प्रक्रिया सुरू असणार आहे. म्हणजे बघा, एका बाजूला लाखो विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला इतक्या सगळ्या शहरांचे निवडणूक निकाल. तर या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी आहे आपली प्रशासकीय यंत्रणा. म्हणजे कोण? तर तेच आपले सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, ज्यांच्यावर निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्याची आणि त्याचवेळी लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची अशा दोन्ही जबाबदाऱ्या आहेत. इथेच खरी अडचण आहे. विचार करा, 21 डिसेंबरला जे कर्मचारी मतमोजणीच्या कामात व्यस्त असतील तेच कर्मचारी परीक्षेचं आयोजन, परीक्षा केंद्रांवरची देखरेख हे सगळं कसं करणार? म्हणजे एकाच यंत्रणेवर कामाचा किती प्रचंड ताण येणार आहे हे जवळजवळ अशक्यच आहे. आणि या सगळ्या प्रशासकीय गोंधळात सगळ्यात जास्त भरडला जातोय तो म्हणजे विद्यार्थी. कारण या अनिश्चिततेमुळे त्यांचं भविष्य अक्षरशः टांगणीला लागलं आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. परीक्षा ठरलेल्या दिवशी होणार की नाही, होणार असेल तर कशी होणार की पुढे ढकलली जाणार, याबद्दल काही स्पष्टता नाहीये. आणि यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर खूप मोठा परिणाम होतोय. आणि साहजिकच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हाच प्रश्न येतोय की आपण जी वर्षभर इतकी मेहनत घेतली, रात्रीचा दिवस केला, त्याचं आत्ता काय होणार? ही सगळी तयारी वाया तर जाणार नाही ना? ही भीती त्यांना आतून पोखरतीये. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा फक्त एका दिवसाचा प्रश्न नाहीये. विद्यार्थी ह्या एका तारखेला डोळ्यासमोर ठेवून आपलं पूर्ण वर्षाचं नियोजन करतात. अभ्यासाचं वेळापत्रक, रिव्हिजनच्या तारखा, अगदी सगळं काही ठरलेलं असतं. त्यामुळे तारखेतला एक छोटासा बदलसुद्धा त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतो. बरं, परिस्थिती तर आपल्यासमोर आहे. मग आता पुढे काय? MPSC यावर काय भूमिका घेणार? आयोगासमोर आता पुढे काय मार्ग आहेत ते पाहूया. सध्याची सगळ्यात मोठी आणि चिंतेची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCने यावर अजूनही मौन बाळगलंय. परीक्षा पुढे ढकलणार की वेळेवरच घेणार याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. आणि हीच शांतता विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढवतीये. पण हा निर्णय घेतला कसा जाईल? तर बघा, MPSCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि सदस्यांची एक तातडीची बैठक होईल. त्यात या सगळ्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्या चर्चेनंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा आयोगाच्या त्या बैठकीकडे लागल्या आहेत. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो. आयोग आपला अंतिम निर्णय घेताना त्या लाखो विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या तपस्येचा, त्यांच्या नियोजनाचा आणि त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करेल का? याचं उत्तर तर आपल्याला लवकरच मिळेल, पण तोपर्यंत ही अनिश्चितता कायम आहे.